नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजरमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःखभंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंद सिद्ध भगवान की जय। ज्ञान स्वभावी सिद्ध भगवान आहेत। काय भाववासना म्हणजे सिद्ध म्हणजे ज्ञान आहेत, ज्ञान म्हणजे सिद्ध आहेत। ज्ञानाला सोडून सिद्ध नाहीतच। आत्मा म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मा ज्ञान आहे आणि ज्ञान म्हणजे आत्मा आहे। तसंच त्याला सिद्ध म्हणा, आत्मा म्हणा, सिद्ध म्हणा, ज्ञान म्हणा, सुख म्हणा, सगळं एकार्थवाची आहे। तर सांगतात म्हणून की अशा ज्ञान स्वभावी सिद्धांचं दर्शन करण्यासाठी, त्यांचं पूजन करण्यासाठी, त्याचं अनुभवन करण्यासाठी आपण हे पूजन करतोय। तर 106 109 पानावर जे भावाष्टक आहे ते म्हणून निज मनोमणि भाजन भारया समरसैक सुधारस धारया सकल बोधकलारमणीयकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज कर्म कलंक विनाशने रमल भाव सुवासित चंदने अनुपमान गुणावलिनायकं सहज सिद्धमहं परिपूजये सहज भाव सुनिर्मल तंदुलै सकल दोष विशाल विशोधनै अनुपरोध सुबोध निधानकं सहज सिद्धमहं परिपूजये समय सार सुधी सुपुष्प सुमालया सहज कर्म करेणु विशोधया परमयोग बलेन वशीकृतं सहज सिद्धमहं परिपूजये अकृत बोध सुदिव्य नैवेद्यकैर्विहित जाति जरामरणान्तकै निरवधि प्रचुरात्मगुणालयं सहज सिद्धमहं परिपूजये सहज रत्नरुचि प्रतिदीपकै रुचि विभूतितम प्रविनाशनै निरवधि स्वविकास प्रकाशनै सहज सिद्धमहं परिपूजये। काय केलं होतं काल? नैवेद्य चढवलं होतं। कशासाठी हो? क्षुधा रोगाचा नाश करण्यासाठी। तर क्षुधा ही बाधा कोणाला आहे? जो शरीरी आहे त्याला बाधा आहे। सिद्ध आहेत ते शरीराच्या अतीत झालेत, शरीर रहित झालेत, त्यामुळं त्यांना न जन्माची बाधा आहे, न संसाराची बाधा आहे, न कामवासना आहे, न क्षुधा बाधा आहे, न मोहाची वासना आहे। सगळ्यापासून ते मुक्त आहेत। ते सिद्ध मुक्त आहेत किंवा हा सिद्ध आत्मा त्या सर्व दोषांपासून बाधेपासून मुक्त आहे।
त्यामुळं त्या स्वभावाला जाणण्यासाठी म्हणून आपण नैवेद्य चढवलं. कुठलं नैवेद्य हो? अकृतबोध स्वरूप नैवेद्य. काय सांगितलं? म्हणजे आपलं ज्ञानच आपण स्वतःसाठी दिलं. ज्ञानाला म्हटलं ना, म्हणून परवा काय सांगितलं होतं, ज्ञानाला ज्ञानाचं खाद्य द्या. आपण काय करतो? सगळं परद्रव्याचं खाद्य देतो. जे न खाण्यायोग्य आहे ते सगळं खातो. किंवा त्या ज्ञानाला विषय बनवायसाठी म्हणून स्वविषय कधी दिला नाही, तर सगळे परविषय दिले. म्हणून अजूनपर्यंत बाधा संपली नाही. म्हणून आता जर त्या ज्ञानाने स्वतःला विषय केला, स्वतःला काय म्हणायचं ग्रहण केलं, तर त्या ज्ञानाची क्षुधा नष्ट होणार. म्हणजे म्हणायचं आहे ना, त्या ज्ञानाला असं खाद्य पाहिजे की तृप्त व्हायला पाहिजे ते ज्ञान. आपण काय करतोय? पराला विषय करतोय. जसं त्यांनी सांगितलं परवा, इंद्रियातून प्रवृत्ती करायला जातो. त्यामुळे इंद्रियातून किती विषय ग्रहण होणार हो? सगळे विषय इंद्रियाने जाणले जात नाहीत. त्यामुळं ज्ञानातून जाणायला गेला, जरी पराला जाणला तरी सुद्धा ज्ञान तृप्त होतं. पराला जाणून होत नाही, पण ज्ञानाने ज्ञानात राहिल्याच्या निमित्तात सगळे ज्ञेय आले ज्ञानामध्ये. त्यामुळं सांगायचं आहे काय की ते ज्ञान कधी तृप्त होणार, कधी संतुष्ट होणार, कधी परिपूर्ण होणार, जेव्हा त्याला आपण स्वविषय देणार. आणि जोपर्यंत पराला ग्रहण करत राहणार तोपर्यंत त्या ज्ञानाची क्षुधा वाढत राहते. ज्ञानाची क्षुधा कुठली? ज्ञानाची क्षुधा म्हणजे सतत म्हणजे ज्ञानामध्ये राहण्याचा पुरुष. नाही, क्षुधा हा रोग आहे. ज्ञानाचा रोग कुठला? म्हणजे बाधा आहे ही ना, क्षुधा ही बाधा आहे. तर ज्ञानाची बाधा कुठली? परविषय. परविषय जाणतो ते पूर्ण जाणले जात नाहीत ना, म्हणून ती बाधा म्हणायचंय. जसं भूक क्षमत नाही तुमची किती खाल्लं तरी सुद्धा, तसं जेव्हा ते ज्ञान इंद्रियातून जाणण्याची सारखी जिज्ञासा, त्याला म्हणायचं क्षुधा. पराला जाणण्याची आणि सगळं जाणण्याची, पण कशाच्या द्वारे? इंद्रियांच्या द्वारे, क्षयक्षम ज्ञानाच्या द्वारे, त्या कुठल्या तरी साधनांच्या द्वारे जाणण्याचा आपला प्रयास. ती भूक आहे. म्हणून तुम्हाला इथं राहिल्यावर काय वाटतंय? अमेरिकेला जावं, तिथलं काय मंदिर दर्शन करायचंय म्हणले आम्हाला. काय इथं मंदिर नाही आहे का आपल्याकडं? नाही म्हणले, आम्ही देवदर्शनासाठी फॉरेनला जाणार. का? गावातली मंदिरं माहीत आहेत का कुठे आहेत आणि किती आहेत, त्याच्यात किती मंदिरं देव आहेत वगैरे, ते सुद्धा माहीत नसतं. म्हणजे कुठं जाऊन काहीतरी बघण्याची, काहीतरी भोगण्याची इच्छा, ह्यालाच म्हणायचं बाधा, क्षुधा. त्याची भूक आहे. मग त्या ज्ञानाची भूक शमवायची तर त्याला असा विषय द्यायला पाहिजे जेणेकरून ती अग्नी प्रदीप्त झालेली ती शमायला पाहिजे. कुठली? जाणण्याची. सगळ्याला मला जाणायचंय ही भूक आहे. आणि सिद्धांना ते विचारच नाही आहेत ना. सगळं जाणलं जातंय तरी सुद्धा जाणायचे विचार नाही आहेत. ते तर सहज ज्ञानात येऊ लागलेत. पण आपण नाही जाणलं जात म्हणून धडपडून अजून त्यांना सगळ्याला जाणायला जातो. कोणाला जाणायला जातो? जाऊ देत, त्या जगातल्या सगळ्या लोकांचा विचार सोडा. गावातले सगळे लोक ते तर माहिती आहेत आपल्याला, जाऊ देत, गावातले सोडा. घरातले सगळे लोक माहिती आहेत, पण त्या लोकांचं सगळं कुठं माहीत आहे तुम्हाला? काय म्हणजे काय विचार चालू आहेत किंवा भविष्यात ते काय करणार आहेत, त्यांचं सगळं जाणून घेण्यासाठी म्हणून किती आपले धडपड असते, किती आपले कशा आहे त्याच्या मागं. त्यालाच म्हणायचं तृप्ती. म्हणून त्या ज्ञानाला तृप्त करायचं तर अकृतबोध स्वरूप नैवेद्य चढवा हे सांगाले. त्याच्याद्वारे सिद्धांचं पूजन करा. अकृतबोध म्हणजेच नॅचरल ज्ञान, जसं आहे तसं यथाजात रूपधारी ज्ञान. त्या ज्ञानामध्ये कसला मोह नाही, कसलं आकुलता नाही, काय म्हणायचं, कशाची बाधा नाही, असं ते अकृत्रिम ज्ञान आहे, ज्याच्याद्वारे की क्षुधारोग नष्ट होतो. आता दीपक चढवलंय पुढं. दीपक का चढवायचं? अजून मोहांधकार विनाशनाय म्हणतो ना आपण.
मोहाचा नाश करण्यासाठी मी दीपक चढवतो. तर काय अर्थ घेतलाय? सहज रत्न रुची प्रतिदीपकैही. म्हणजे काय? कशाच्या द्वारे मी पूजा करतो? सहज सिद्धांची. सहज रुची रूप रत्नांची किंवा सहज रुचीला जे दीप्त करणारं आहे त्या रत्नाने मी सिद्धांची पूजा करतो. म्हणजे काय हो? रुची म्हणजे घ्या श्रद्धा. तर किंवा आता इथं रत्न म्हणत असताना त्यांनी रत्नत्रय घेतलंय. आणि सहज रुची म्हणजे एक आपला अंतरंग प्रकाश, ज्ञान प्रकाश म्हणा किंवा असं तेज स्वतःचं. तर सहज रुचीला जे दीप्त करतं, असं कोण आहे? दीप्त करतं म्हणजे प्रज्वलित करतं, उत्तेजित करतं किंवा प्रकाशमान करतं असं. तर सहज रुचीला जे दीप्त करतं असं रत्न. कुठलं रत्न? तर रत्नत्रय रूपी रत्न. सम्यक दर्शन रूपी रत्न म्हणा, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य रूपी रत्न, त्याच्याद्वारे मी सहज सिद्धांची पूजा करतो. कशासाठी? तर त्याचं विशेषण पुढं घेतलं. कसला अंधकार? तम म्हणजे अंधकार. प्रविनाशनैही. त्या रुचीच्या विभूतीने म्हणजे रत्नांच्या रुचीच्या विभूतीने म्हणजे रत्नाच्या तेजाच्या विभूतीने मोहरूपी तम म्हणजे अंधकाराचा नाश करणाऱ्या रत्नाच्या द्वारे मी सिद्धांची पूजा करतो. काय सांगितलंय? अंधकार. हो, मोहाला रत्न म्हणल्यावर काय व्हायचं आपलं? मोहरूपी अंधकाराचा कशाच्या द्वारे? त्या सहज रत्नाच्या द्वारे नाश करण्यासाठी किंवा मोहाचा नाश करण्यासाठी सहज रत्नाच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. कशासाठी? प्रविनाश म्हणजे प्रकर्षाने का? प्रकर्षाने नाश करणारं ते रत्न. त्याचं विशेषण आहे ते. जे पहिलं चरण दिलेलं असतं ना त्याचं विशेषण पुढच्या चरणामध्ये दिलेलं आणि ते विशेष्य आहे. ज्याच्याद्वारे पूजन करणार आहे ते पहिल्या चरणात घेतलं. जसं की वरती सांगितलं ना आपण अकृत्रिम बोध हे झालं नैवेद्य. मग ते कसं नैवेद्य आहे त्याच्यासाठी सांगितलं जाती जरा आणि मरणांतकाने रहित आहे. अशाच अकृत्रिम नैवेद्याच्या द्वारे अकृत्रिम ज्ञानाच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. हे नैवेद्यामध्ये घेतलं होतं. दीपामध्ये काय घेतलं की आवाज येत नाहीये का? सगळ्यांना येतोय ना आवाज? ज्याला येत नाही त्यांनी लीव करा. आम्हाला येतोय. येत नसलं तर लीव करून परत जॉईन करा. हां, तर काय सांगायला लागलेत की सहज रुची सहज रत्नाच्या द्वारे सहज रत्न रुची प्रतिदीपकैही सहज सिद्धम अहम परिपूजे. काय अर्थ सांगितलं काका? काय लिहिलं सांगा? सहज रुचि म्हणजे काय? इथलं वाचू नको. मैं ऐसे दीपक के द्वारा सहज सिद्ध को पूजता हूँ जो कि सहज रुचि को प्रदीप्त करने वाला है. वह दीपक कौन सा है? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र रूपी रत्न. यह रत्नत्रय रूपी दीपक अनादि अनंत और सहज सिद्ध है. त्या रत्नाच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. जे रत्न कसं आहे? रत्न म्हणजे काय म्हणायचं आहे हो? त्याच्याद्वारे त्याची प्रभा दाखवायची आहे, त्याचं प्रकाशनाचं कार्य दाखवायचं आहे. मग मला जे सम्यक दर्शन प्रगट झालं त्याच्याद्वारे मोहाचा नाश होतो. कुठल्या मोहाचा? दर्शन मोहाचा. सम्यक दर्शनाने कोणाचा नाश होणार? दर्शन मोहाचा नाश होतो. आणि म्हणजे ती रत्नाची प्रभा, सम्यक दर्शन रूपी रत्नाची प्रभा मला मोहाच्या अंधकारातून बाहेर काढणारी आहे. आणि त्या सम्यक दर्शनाच्या द्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. तर त्यांनी तर थोडंसं विस्तार घेतलाय, वाचते मी ते. जो मोही जीवों ने जड़ को रत्न समजा है त्याच्याद्वारे सिद्धांची पूजा करायला जात आहे. तर
ते रत्न त्याच्याद्वारे पूजा करणं हे सगळं काय म्हणायचं व्यवहार झालं किंवा क्रिया झाली. पण वास्तविक तुम्हाला सिद्धांचं पूजन कशाच्याद्वारे करायचं आहे हो? आपल्याकडं जे ओरिजिनल रत्न आहेत त्याच्याद्वारे. कुठलं रत्न आहे आपल्याजवळ? श्रद्धा, ज्ञान, चारित्र्य हे गुण म्हणजे रत्न आहेत आणि त्याच्याद्वारे मी सिद्धांचं पूजन करतो. म्हणजे कसं करायचं? काय भावभासना सांगायच्यात ना? काय सांगितलं त्यांनी? सहज रत्नांच्या दीपकाच्या द्वारे रत्नरूपी तेज जे आहे अशा त्याने संपन्न दीपकाच्या द्वारे मी सहज सिद्धांचं पूजन करतो. म्हणजे काय सांगायचं आहे? भावभासना काय? म्हणजे श्रद्धा, ज्ञान, चारित्र्याची एकाग्रता करून मी पूजन करतो. कोणाचं? कसं? व्यवहाराने सिद्धांचं, निश्चयाने आपल्या सिद्ध स्वभावाचं. म्हणजेच या सगळ्यातून सांगायचंय मी शुद्ध आत्मानुभूती घेतो. काय सांगितलं? माझ्या श्रद्धा, ज्ञान, चारित्र्याला मी स्वतःच्या सिद्ध आत्म्यामध्ये जोडतो. यालाच म्हणलं शुद्ध आत्मानुभव, यालाच म्हणलं पूजा. म्हणून मी तिथं बाह्य कुठल्या द्रव्यांनी सिद्धांची पूजा करायला जातो, त्या रत्नांनी पूजा करतो असं म्हणणं सगळं व्यवहार आहे. पण मी जेव्हा माझा उपयोग स्वतःमध्ये जोडतोय आणि स्वतःला जाणतोय त्यावेळेस ती खरी पूजा होणार. जब अभेद दृष्टि से कहते तो शक्तिमान और जब भेद दृष्टि से कहते तो शक्तियों को कहा जाता है. सबसे बड़ी शक्ति भगवान की वह है जो उनके स्वरूप में और उनके बताए हुए तत्वों के आचरण में होती है. मोही जीव सहज भाव में तो रुचि नहीं करता. सहज भाव म्हणजेच शुद्धोपयोग. म्हणजे सगळ्या या अष्टकातून सांगायचं काय हो? शुद्धोपयोग हा सहज भाव आहे आणि आपल्याला किती अवघड वाटतोय तो. काय म्हणलं दीपाली भाभी? कारण तो स्वभाव आहे ना. असं ते त्याच्यामध्ये सहजता नाही वाटत आहे ना. आपण त्याला असं बघतोय की काहीतरी गूढ आहे, कोणाला तरीच होत आहे, आपल्याला होणार नाही, होईल का नाही किंवा झालंय का नाही कोणाला माहिती. म्हणजे किती त्याच्याबद्दल असहजता झाली आपल्या ज्ञानात. ॲक्च्युली सांगतायत शुद्धोपयोग हाच सहज भाव आहे. जीवाचं ते ओरिजिनल परिणमन आहे. जसं आहे तसं पर्यायामध्ये प्रगट होणं ह्यालाच शुद्धोपयोग म्हणतात. आणि आपण त्याला अवघड म्हणून सोडतोय, त्यापासून दूर राहतोय. तर सांगतायत म्हणून की असं सहज भावरूप राहा ना. जसं म्हटलं ना, माताजी नेहमी सांगतात की तुम्हाला अनुभव करायचा आहे स्वतःचा तर प्रॅक्टिकल करा. कसं करा? तुमच्यासमोर काय फरशी आहे, पुस्तक आहे, फोन आहे, तर त्याला तुम्ही जाणताय. मग त्याला तुम्ही जाणत असताना असं म्हणताय का की ही फरशी आहे, फरशी आहे, फरशी आहे, पुस्तक आहे, पुस्तक आहे? काय म्हणताय हो? कसं जाणताय त्याला? सहज जाणतोय ना. त्याला ध्यान करत बसता का फरशी फरशी फरशी? सहज तिथे त्याचा निर्णय झाला ज्ञानामध्ये की ही फरशी आहे, त्याच्याकडून उपयोग बदलला, दुसरी वस्तू जाणली, तर त्याचा निर्णय झाला ज्ञानात. तसंच हा विषय बदला आणि हा विषय घ्या. मी म्हणजे सहज ज्ञान स्वरूप सिद्धात्मा आहे. अनुभव होतो. आणि मी परवा ध्यानावर बसले त्यावेळेस तेव्हा असं फील आलं की तुम्ही काय करता हो ध्यान करताना. म्हणजे मी पण तसंच केलं अनेक वेळा की माझ्यामध्ये ज्ञान आहे हे तुम्ही म्हणताय ना. त्यामुळं एक व्ह्यू कसं जातं माहिती का की असं एक काहीतरी आपलं हे शरीर म्हणजे बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये ज्ञान आहे. मग कुठंतरी काय म्हणायचं एक पॉईंट बघायला जाता किंवा छोटी वस्तू बघायला जातात. ज्ञान म्हणजे असं नाही आहे. काय म्हणले धनशिका की ज्ञान कसं आहे किंवा मी माझ्यामध्ये ज्ञान आहे म्हणता ना, म्हणू नका आजपासून म्हणा मी ज्ञान आहे. काय भावभासना होती हो? हां, म्हणजे काय ते सगळे शब्द आता रुळलेत ना आपल्याला. ज्ञानमय, ज्ञानवान, ज्ञानाचा सागर आणि काय काय, पण ते काहीच नाही. मी म्हणजे माझ्यामध्ये ज्ञान आहे म्हणत असताना आपण घरामध्ये मी राहतो म्हटल्यावर आपण काही घरमय नाही आहे एवढंसं आपण आणि ते घर. मग तसं आपण काय विचार करतोय माझ्यामध्ये ज्ञान म्हणत असताना
ते ज्ञानाचं स्वरूप संकुचित करून टाकलंय, छोटंसं करून टाकलंय. त्याला ज्ञान म्हणजे आता म्हणून म्हणलं ना, या या सूत्रावर चिंतन करा. काय मी ज्ञान आहे, काय भावभासना होते हो? फरक काय सांगा? म्हणजे प्रॅक्टिकली मीच आहे ते. नाही, माझ्यामध्ये ज्ञान आहे आणि मी ज्ञान आहे. माझ्यामध्ये ज्ञान आहे तेव्हा दोन वस्तू झाल्या, वाटतं शरीर आणि मी ज्ञानमय आहे म्हणजे एकाच वस्तू. म्हणजे मी माझ्यामध्येच पाहिलं ज्ञानालाच पाहिलं म्हणजे हा एक वस्तू. म्हणजे जसं तिथं मी जीवद्रव्य आहे तसं मी ज्ञानी आहे, ज्ञान आहे, माझं ज्ञान आहे, माझंच आहे स्वतःचं, कोणी ते आता घेणार नाही आहे. बरं, बोला. तद्रूप होऊन असं म्हणू शकतो ना, स्टोडर म्हणजे म्हणलंय उत्सरूप होणा, उसरूप होणा. बर, हुआ 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 असं बाहेरचे शब्द नकोत मला. असं तुमच्या ज्ञानातले शब्द सांगा, भावभासना करून सांगा. मी ज्ञान आहे म्हणजे काय? मिहिरा सांगा. सगळ्यांचे ज्ञान बाहेर पडायला लागलेत आता. पूनम, मी ज्ञान आहे ह्याच्यात तुम्हाला माझ्यामध्ये ज्ञान आहे चुकीचं नाही आहे बरं का, बरोबर आहे. पण मी ज्ञान आहे असं म्हणताना काय वेगळं फील होतंय तुम्हाला? शरीराची भिन्नता जाणवते ना. शरीर नाहीच, ज्ञान आहे म्हणजे शरीरापासून भिन्न आहे ह्याची प्रचिती होते. बर, ठीक आहे. जसं क्रोधी जीव म्हणतो आपण, अशुद्ध निश्चय नाही, तो क्रोधी जीव तो जीव झाला ना, त्यामुळे झाला. आणि क्रोध भाव असं घेतला तर तो थोडा पर्याय वेगळा होऊन जातो. तसं तो फरक पडला, ज्ञानी जीव आणि वेगळा ज्ञान असं. बर, काव्या, ज्ञान आहे का आपल्यात? मिहिरा, हो आहे ना. काय भावभासना काय? मी ज्ञान आहे असं म्हणत असताना काय तुम्हाला फील होत आहे? जरा फील करून सांगा बरं का. उगीच मला असं इकडचे तिकडचे शब्द गोळा करून सांगू नका. तुम्हाला खरोखर तिथं काय फिलिंग वाटतंय? मी ज्ञान आहे असं म्हणताना तुम्ही मिहिरा म्हणल्यावर नाही द्यायला पाहिजे मला. मी ज्ञान आहे तर ज्ञान म्हणून तुम्हाला हाक मारायला पाहिजे. सगळ्यांनी म्यूट काढून बोलायला पाहिजे. बोला ज्ञानींनो. एक जण पण काढणार नाही. म्हणजे सांगायचंय काय मला? काय ज्ञान म्हणजे जाणणं चालू आहे माझं, एवढं असं भावभासना. हां, बरोबर आहे. सगळ्यांचं सगळं बरोबर आहे बरं का, असं काय चुकीचं आहे असं नाही आहे. मला काय फील झालं ते मी सांगते. म्हणजे आपण काय करत होतो, मी म्हणले ना आत्ता की माझ्यामध्ये ज्ञान आहे काकी, माझ्यामध्ये आहे म्हणत असताना वेगळं बघत होतो. मी वेगळं आहे आणि माझ्यामध्ये ज्ञान आहे असं बघत होतो. आता मी ज्ञान आहे म्हणत असताना काय झालं? अभेद झाला. आणि वास्तविक रूप कसं आहे ज्ञानाचं? तुम्ही बघताय स्वतःला शरीर रूप ना, तर ते शरीर आणि ते ज्ञान एका आकाराचं आहे, एका साईजचं आहे, एका डायमेन्शनचं आहे. ते ज्ञान बाहेर कुठं नाही आहे किंवा ज्ञान कमी नाही आहे, छोटं नाही आहे. जेवढ्या तुमच्या शरीराचा आकार आहे ना तेवढ्याच आकारामध्ये ज्ञान आहे. म्हणून तुम्ही जेव्हा स्वतःला शरीर म्हणून बघता तिथं स्वतःला बघा मी ज्ञान आहे. कुठं कमी झाली हो मग? माझ्यामध्ये म्हणायचं काही प्रश्नच नाही राहिला. मीच ज्ञानच आहे माझं रूप. त्यामुळं मी ज्ञान आहे असं जेव्हा भावभासना करतो त्यावेळेस तिथं मी आणि ज्ञान असं वेगळं वेगळं नाही राहत. म्हणजे आता ध्यानामध्ये विषय घेऊन बघा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की ज्ञान काय आहे आणि मी काय आहे. तर शब्द शेवटी सीमित असतात, शब्दांनी फार आपल्याला भावभासना नाही होत. काय म्हणताय? जसं तुम्ही आता लाकडाचा बॉक्स उदाहरण दिलं, लाकडाच्या बॉक्सच्या आकारासाठी, पण नुसतं लाकडी बॉक्स जरी आपण म्हणला तर लाकडी बॉक्स वेगळा आणि लाकडाचा बॉक्स वेगळा असा फरक पडतो ना. तो त्या रूपच आहे. लाकडी बॉक्स मध्ये लाकूड आहे आणि लाकडी बॉक्स आहे. नाही बॉक्स त्या बॉक्स मध्येच मिळते लाकडाचा बॉक्स एकत्र केले आतमध्ये. हां, तेच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. जसं ते भेदोपचारचा विषय आणि अभेद वृत्तीचा विषय असं थोडं फरक होणार. जसं माझ्यामध्ये ज्ञान आहे कुठला नाही, हां 7 नंबर चार्टमध्ये सांगा. माझ्यामध्ये ज्ञान आहे कुठला नाही,
ज्ञान गुण आला ना तर उपचारी अभेद सद्गुण अभेद वृत्ती 7 नंबर चार्ट मधले सांगा नाही. अभेद वृत्ती नाही, का माझ्यामध्ये ज्ञान आहे म्हणताना पर्याय पर्याय सांगितले. गुण आहे ज्ञान हा. अवेदोपचार का? गुणात्मक नाही. जीवाला मी- आता काय अरे 7 नंबर चार्ट माझ्यामध्ये घ्यायचं का आपण? भेदोपचार अनुपचार हा. अनुपचारित सद्भूत म्हणा किंवा भेदोपचार नाही म्हणा. माझ्यामध्ये ज्ञान आहे म्हणजे काय केलं हो? गुण स्वतंत्र करून दाखवला ना तो. गुण बघितला त्यातला गुण फक्त बरोबर. गुणाकडून. आणि मी ज्ञान आहे म्हणत असताना अखंड ज्ञान द्रव्य दिसला आपल्याला, म्हणजे तो मी आहे असं भावभासना केली तुम्ही, म्हणून तिथं मी ज्ञान आहे असं म्हणताना अभेदवृत्ती झाली. ज्ञानी आहे म्हणा, ज्ञान आहे म्हणा, शेवटी ते तुम्ही जे वचन वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. पण तिथं म्हणलं की अभेदवृत्ती म्हणजे संपूर्ण द्रव्य आला आणि त्याला विषय केला असताना आपल्याला ज्ञानाची अनुभूती होतेच. मोही जीव सहज भाव में तो रुचि नहीं करता, संपूर्ण बाह्य द्रव्यों का परिणमन मेरे में नहीं और मेरा परिणमन उनमें नहीं, ऐसा अनुभव नहीं करता. काय मोही जीव काय करतो? माझं परिणमन परद्रव्य करतं, परद्रव्याचं परिणमन मी करतो असं बघतो, विरुद्ध बघत नाही. सो बाह्य पदार्थों में तो कोई रति अरति नहीं कर सकता, अपने चारित्र गुण के विकार को ही करता है. म्हणजे जे काय तुम्ही रागद्वेष किंवा परद्रव्याच्या विषयी परिणाम करता ते सगळं चारित्र गुणाचं विकार आहे. यदि कोई किसी का परिणमन करता होता तो संसार में किसी पदार्थ का अस्तित्व ही नहीं रह जाता. काय सांगितलं? परिणाम जर दुसऱ्याचं करू लागलं तर संसारात जर कोणी पराचं परिणमन करू लागलं तर काय होणार? अस्तित्वच राहणार नाही. का बरं? स्वतःचं अस्तित्व राहणार नाही. का बरं? कारण पररूप होऊन जाणार ना. नाही, मी पराचं कार्य करतो असं म्हणतायत त्यांनी, तर तिथं का बरं नाश होणार सगळ्या द्रव्यांचा? स्वतंत्रता स्वाधीनता सगळी संपून जाईल. प्रत्येक जण एकमेकाचं कार्य करायला लागेल. बरोबर. माझं कार्य करण्यासाठी मला पराची अपेक्षा करावी लागेल, त्यामुळं परद्रव्य करता बनेल आणि मग एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करणार तर ते द्रव्य निष्क्रिय होऊन जाईल. स्वतःचं कार्य करण्यामध्ये कोणी स्वाधीन राहणार नाही. म्हणून सांगतायत संसारात कुठल्याही पदार्थाचं अस्तित्व राहणार नाही, कारण मला वाटेल की त्याचा नाश व्हावा तर त्याला मी नाश करून टाकेन दुसऱ्या द्रव्याचा, त्यामुळे तिथं त्याचं अस्तित्व नाही राहणार. काय म्हणतात? अनावस्था दोष म्हणू शकतो का? अनावस्था दोष अनवस्था म्हणजे कशी? इतर द्यायचं नाही ना, दोघांवरती डिपेंड नाहीये, एकावर एक दुसरं अशी लिंक आहे, त्याला काय म्हणायचं मग? तुम्ही शब्द दिला तर नाही, इतरेतर आश्रय पण नाही म्हणायचं. इथं सांगायचंय काय? दोष काय येईल? मी पराचं कार्य करेन तर मला जसं वाटेल तसं परिणमन करेन मी समोरच्याचं, त्यामुळं करता बनला जाईल. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं करता बनेल तर सगळी विश्वव्यवस्थाच कोलमडून जाणार, कारण मी स्वतःचं करता नाही राहिलो, पराचं करता बनायला गेलो, त्यामुळं तिथं ते सगळं दोषयुक्त होणार आणि म्हणून पदार्थाचं अस्तित्व राहणार नाही. मी पररूप होऊन जाईल म्हणजे माझं स्वतंत्र अस्तित्वच गेलं. बरोबर, कारण करता जो असतो तो त्या कार्याचा करता त्याच्यामध्येच आहे, म्हणजे जे कार्य घडलं ते तो करता त्यामय असतो, त्यारूप असतो. म्हणून म्हटलं की तुम्ही कोणाचं कार्य करायला गेला तिथं त्यारूप होऊन जाणार. रोटली कोण केली? कोण केली घरात रोटली? मी केली म्हणा की. म्हणजे रोटलीचा करता बनायला गेलो का नाही? काय धाडस कोणाचं आहे म्हणजे मी केली म्हणायचं. सगळे धाडशी येतो माझ्यासमोर, तुम्हाला माहीत नाही होय? एक जण तर म्हणून दाखवते ते धाडशी म्हणेल, मी नाही केली असं. म्हणजे म्हणायचं की आपण त्याचं करता, मी म्हणा मी करता बनायला जाते म्हणून मग त्या रूप व्हायला पाहिजे. तुम्ही केली तर तुम्ही कार्य केलं तर ते तुमच्या रूप असतं. मग तुम्ही परिणाम केले फक्त मला रोटली करायची आहे वगैरे, बस त्याच्या पुढं सगळी क्रिया झाली ती. म्हणून कुठल्या गोष्टीचा आपण करता नसतो, नाही नसणार. तर त्यांनी एक छान उदाहरण घेतलंय राम आणि सीतेचं, म्हणजे घटवलंय चांगलं बरं का असं त्या प्रकरणाशी. कशासाठी? अपने अनुभव और पौराणिक कथाओं से देख लो कौन किसका क्या कर सकता है, सब अपने आप में रुचि कर रहे हैं. त्याच्यासाठी राम आणि सीतेचं उदाहरण दिलंय, छान घेतलंय.
राम और सीता का प्रेम प्रशंसनीय समझा जाता था, लेकिन अपने यश की, राज्य की मर्यादा के मोह में उन्होंने मंदिरों की वंदना के बहाने से सीता को बीहड़ जंगल में छुड़वा दिया, जबकि वह गर्भ के अंतिम दिनों में थी. म्हणजे काय म्हणलं, कसलं प्रेम आहे, त्यांचं प्रेम एकदम बेस्ट होतं म्हणून सांगायला येतं. नावाच काय म्हणलं, प्रशंसनीय प्रेम होतं. कसलं प्रशंसनीय, असं जंगलामध्ये अशा अवस्थेमध्ये सोडलं. यदि कोई साधारण पुरुष ऐसा दंभ करे, म्हणजे असा गुन्हा केला असता तर तो करे, लेकिन लोकोत्तर महापुरुष ऐसा करे तो उसे क्या कहा जाए. राम इज द बेस्ट म्हणता ना तुम्ही, मग रामाने हे केलं ते बेस्ट होतं का हो. काय त्या रामाविषयी काय आता, हां इथं मी म्हणते रामाच्या विरुद्ध एक शब्द बोलणाऱ्याला धाडसी म्हणन मी. कोणाचं धाडस आहे त्याच्या विरुद्ध बोलायचं. तर उस समय के उनके कशाय की ही बात इसमें कारण समजना चाहिए. म्हणजे रामाचे त्यावेळेसचे तसे परिणाम ते करतायत, त्यांनी तिला सोडवलं नाही हे सांगायचं आहे. तिचे परिणाम, त्याचं फळ आणि त्याचे परिणाम. तरी पण त्याला असं म्हटलं जातं आणि प्रशंसा केली जाते की उसने मर्यादा पाली थी. कहाँ रहा वह प्रेम जब जंगल में सीता को रथ से उतारकर रथवाह कृतांतवक्र उनको राम के परित्याग की बात कहता है, तब सीता राम के प्रति प्रेम के बारे में क्या भावनाएं करती होगी. त्यांचं प्रेम जर असं होतं तर तिथं जेव्हा तिला सोडवलं जंगलामध्ये त्यावेळेस तिने काय विचार केला हो, सीतेने काय केला हे तुम्हाला माहिती आहे, पण तिथं विचारायचं त्यांना काय केला असता. जर कोणी अशी आसक्त स्त्री असती ना पुरुषामध्ये तर तिने विचार काय केला असता हो, कसलं प्रेम ह्यांचं. आत्ताच्या आत्ता मी त्यांना डायव्होर्स देते, कोण कुठले राम, असं विचार आला असता जर आजची सीता असती तर. ती आजची नव्हती ना, म्हणून तिने काय विचार केला हो. उसका मन कैसे भाव भ्रमर में डूबा और डूब और उखर रहा होगा, म्हणजे काय म्हणते डुबक्या मारत असणार असं. जब कृतांत वक्र सीता को उनके परित्याग का कारण बताता है कि लोगों के कहने से स्वामी ने यह कठोरता अपनाई है, तो सीता राम को संदेशा देती है कि काय संदेश दिला हो. कसलं जबरदस्त वाक्य. मला सोडलं पण मला सोडू नको. एकात्र बहिणी म्हणले का आजपर्यंत पुरुषाला. तुम्ही असे नियम संयम सगळे असे सोडून देता, तसं मला सोडून देऊ नका असं म्हणतो आपण. उलट नाही, तिथं तिने काय म्हटलं, राम से कह देना. त्या सीतेने सांगितलं कृतांत वक्रला, जैसा लोगों के कहने से आपने मुझे छोड़ दिया है, उसी तरह लोगों के कहने से धर्म नहीं छोड़ देना. कसली करारी वृत्ती बघा ना तिची, काय अवस्था असणार आहे, कुठं पडली आहे ती, तिचं काय भविष्य समोर आहे का डोळ्यासमोर जरा तरी, कोण रक्षक आहे तिथं काय आहे. पण अशा वेळीस असे विचार सुचणं सुद्धा ह्याला म्हणून महासती म्हणलं जातं, उगीच नाही. बहुत समय बाद सीता के गर्भ से पैदा हुए लव और अंकुश राम से युद्ध ठानते हैं. जेव्हा आता ते युवा झाले त्यावेळेस त्यांनी रामाशी युद्ध केलं. तब राम के उन पुत्रों के भावों पर विचार कीजिए. समोर पिता आणि त्यांच्या विरुद्ध लढतायत त्यावेळेस त्यांचे भाव काय असणार हो. त्यांना माहित होतं का नव्हतं हे वडील आहेत. काय हो रामायणवाले कोण कोण आहे माझ्यासमोर. नाही, प्रथम कुठं माहित होतं, नंतर माहित झालं. हां, तर जेव्हा ते लढले ना त्यावेळेस त्यांना शत्रू म्हणून बघूनच रडले नाही सॉरी. तब राम के उन पुत्रों के भावों पर विचार कीजिए. आखिर राम पिता ही तो थे, लेकिन सीता माँ के पक्ष की कशाय ने राम से युद्ध कराया. सीता म्हणजे माझी आई, हे भाव होते ना, तिच्यासाठी म्हणून तिच्यावर ह्यांनी उपसर्ग केला म्हणून ते लढायला गेले. त्यावेळेस ते पिता या दृष्टीने पाहिलं नाही. इसके पश्चात राम के कहने पर ही
सीता जब राजसभा में आई, जेव्हा आता ते सगळं झालं निस्तरलं आणि मग तिला राजसभेत बोलवलं. म्हणजे आता तिथं पण सांगितलं बरं का, असं लिहिलंय व्यवस्थित एवढं चांगलं की राजसभा में आई तब राम निर्भत्सना कर कहते हैं. म्हणजे तिथं आल्यावर सुद्धा तिचं स्वागत केलं नाही, प्रेमाने बोलवलं नाही. उलट तिथं पुन्हा असं झालं होतं ना की ती शीलवान आहे की नाही म्हणून, म्हणजे त्यासाठी तिला परीक्षा द्यायला लावली ना. तर त्यावेळेस त्याच्यासाठी सांगतायत की रामाला पवित्र घ्यावा लागणार होता. समोर ॲक्च्युली आल्यावर ते कोमल बनले नाहीत किंवा मोही झाले नाहीत तिच्या प्रती, पण तिथं सुद्धा ते असे न्यायी, असे कठोर करारी वृत्तीवाले. तर त्यांनी त्यांच्या शब्दातूनच असे वार केले तिच्यावर, असं म्हणा. रामाने निर्भत्सना करते हुए कहा, सीते तुम्हें यहाँ आते लज्जा नहीं आती? तुम्हें जंगल में छुड़वा दिया गया था. अब इस घर में आने का अधिकार तभी मिल सकता है जब अपने शील की परीक्षा दे लो. जर तू शीलाची परीक्षा दिली आणि त्यामध्ये सफल झालीस तरच तुला घरात घेणार, तरच तुला घरात यायचा अधिकार आहे, अन्यथा नाही. म्हणजे आता तिथं दोघांचे परिणाम बघा की काय असणार. जेव्हा समोर आले असणार, अनेक वर्षांनी समोर आले. लवकुश लहान असताना, लहान कुठं गर्भात असतानाच ते वियोग झाला होता, आणि जेव्हा संयोग झाला त्यावेळेस तिथं त्या रामाला पण माहीत नव्हतं की ती आपली मुलं आहेत. म्हणजे इतक्या वर्षांनंतर जवळ आले, समोर आले, तरी सुद्धा ते कसे होते, न्यायप्रिय होते म्हणलं जातं ना म्हणून राम. तर त्यावेळेस त्यांनी तिथं कशा रीतीने तिच्याशी व्यवहार केला आणि त्याच्यातून त्यांना एक नगरासाठी, सगळ्या जनतेसाठी पण एक आदर्श घालून द्यायचा होता, आणि त्याच्यातून सीतेला पण पवित्र करून सिद्ध करायचं होतं. त्याच्यातून आपला सगळं स्वार्थ परमार्थ सगळ्याची सिद्धी व्हायची होती. त्यावेळेस त्यांनी राजा होते ना, मग पहिलं कर्तव्य आहे की व्यवस्थित प्रथा पाडणं, नाही तर तशीच प्रथा पडेल ना. म्हणूनच न्यायवान म्हणलं, न्यायप्रिय म्हणलं जात होतं ना त्यांना. म्हणून पहिला न्यायाच्या कसोटीमध्ये बसत असेल तर तिचा स्वीकार, अन्यथा नाही. इतकं प्रबळ होतं विचारामध्ये ते. आणि मग त्यावेळेस त्यांनी जेव्हा तिला बोलवलं आणि तिने काय उत्तर दिलं ना, हे पण छान सांगितलंय. म्हणजे सगळी स्टोरी माहिती आहे की नाही आपल्याला, नाही असं नाही, पण जे मांडलंय ना त्यांनी असं, त्यावेळेस मला ते वाचल्यावर असं दृश्य समोर उभारलं काय असेल त्या राजमहालातलं ते. त्यावेळेसचे सगळ्यांचे चेहरे, इथं जसं चेहरे बघायला सगळे झालेत ना तसं तिथं पण त्यांचे चेहरे असे काय झाले असणार जेव्हा रामानी असं कडाडीत उत्तर दिलं असणार, प्रश्न विचारले असणार. त्यावेळेस त्या सीतेची भूमिका छान रंगवली आहे त्यांनी. उद्या वाचा. तोपर्यंत मोहाचा त्याग करा आणि ज्ञानमय आहे ह्याची जाणीव करा. जाणा सर्व मोहाच्या अतीत निर्मोह ज्ञान स्वभाव जाणा. पहा हा शुद्धात्मा शरीर रूप नाहीच, शरीराकार असूनही शरीरापासून अस्पर्शी ध्रुव जाणा. ज्ञान जाणा, मी म्हणजे ज्ञानच आहे. मोहांधकार रहितोहम ज्ञान तेज स्वरूपोहम सहज भाव स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौवसां.